हाय, दिस इज मी. तर मंडळी, ठाण्याची लोकल पकडून फायनली मी आज दिवाळी शॉपिंगसाठी निघाले. ऑफिसमुळे वेळच मिळत नव्हता, पण आज ठरवलंय काहीही झालं तरी शॉपिंग करायचंच. भर उन्हात आणि गर्दीत लोकलमधून सीएसटीला पोहोचेपर्यंतच जाम थकवा आला होता. पण शॉपिंगचा विचार आला की सगळा थकवा गायबच झाला. सो आज मी, माय फ्रेंड आणि तिची मम्मी आम्ही ठरवलं होतं भुलेश्वर मार्केटला जायचं, जे की सीएसटी पासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर आहे. पण आम्हाला कॅब काही मिळतच नव्हती. मग ठरवलं चला चालतच जाऊया. वाटेतच आंबटगोड चिंच आणि कच्च्या कैऱ्या खाऊन एनर्जीच मिळाली. तिथे पोहोचताच सुरुवातीलाच फटाक्यांचे स्टॉल्स होते. तिथे तर लोकांची जत्राच भरलेली होती. दिवाळीची खरेदी म्हणजे एकदम धमाल वातावरण. तर थोडं पुढे गेल्यावर भन्नाट ज्वेलरी शॉप्स दिसले. प्रत्येक ठिकाणी युनिक आणि एलिगंट डिझाईन्स होते. लग्न कार्याची ज्वेलरी घ्यायची असेल तर हे मार्केट म्हणजे बेस्ट होलसेल स्पॉट. बट समहाव मी ते डिझाईन कलेक्शन कॅप्चर नाही करू शकले. इथे फक्त ज्वेलरीच नाही तर ब्राईडसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू कमीत कमी भावात आणि व्हरायटीमध्ये मिळतात. आम्ही पुढे गेलो साड्या, ड्रेसेस आणि लेहंगा शॉप्समध्ये. इतके सुंदर डिझाईन्स आणि तेही होलसेल रेटमध्ये. फक्त तुमच्यात थोडंसं बार्गेनिंग स्किल असायला पाहिजे, म्हणजे खरी शॉपिंगची मज्जा येते. त्यानंतर काही हेअर ॲक्सेसरीज, न्यू इयरिंग्स कलेक्शन, नेकलेस सेट आणि दिवाळीच्या सजावटींचं सामान घेतलं. बरीचशी शॉपिंग करून आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. पण आता सुद्धा कॅब मिळत नव्हती. स्टेशनला जाणाऱ्या बससाठी पण बरीच लाईन होती. गर्दी एवढी होती की विचारू नका. पण नशिबाने एक कॅब मिळाली आणि आम्ही पटकन स्टेशनकडे रवाना झालो. भुलेश्वर मार्केटला मी पहिल्यांदाच गेले होते, सो माईट बी बरेचसे शॉपिंग स्पॉट माझ्याकडून मिस झाले असणार. मार्केट एवढं मोठं आहे की टाइम कमी पडतो. तुम्हाला जर शॉपिंगसाठीचे भुलेश्वर मधील आणि मुंबईमधील इतर स्पॉट माहीत असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नक्कीच व्हिजिट करेन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.